आता आपण बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंच्या 20 मेच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून तपासणी, केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर। उद्धव ठाकरेंवर कायद्याने योग्य ती कारवाई होणार, आशिष शेलार यांची तक्रार योग्यच, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम, आशिष शेलारांच्या तक्रारीची आयोगाने दखल घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांचा हल्ला बोल। भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव, महाडमध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर हसन मुश्रीफांची टीका। आव्हाडांवर टीका करा पण मनुस्मृतीही जाळा, छगन भुजबळांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर। हसन मुश्रीफांनी मनुस्मृती जाळून पुरोगामित्व दाखवावं, जितेंद्र आव्हाडांचं मुश्रीफांना आव्हान। लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात, मी नाराज वगैरे काही नाही, छगन भुजबळांकडून स्पष्ट। नाशिक लोकसभा न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीची चर्चा होती। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसलात, 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला।